भारतीय संविधानातील कलम 18, बार्ली, माहितीचा अधिकार, मार्टिन लुथर किंग, पहिली रेल्वे तसेच इतरही काही परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा प्रश्नसंच भाग 14 आता आपण चालू करूयात. तर जर कोणी अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रकारची अपडेट ही वेळेवरती मिळत राहील. ठीक आहे. तर आजचा आपण पहिला प्रश्न पाहूयात. या ठिकाणी पहा, कंप्लीट दी आयटम ए बोल्ट फ्रॉम दी ब्लू. तर याचं करेक्ट उत्तर आहे ए बोल्ट फ्रॉम दी ब्लू, ऑप्शन नंबर 2. तर ए बोल्ट फ्रॉम दी ब्लू याचा अर्थ असा होतो की अनपेक्षितपणे आलेले मोठे संकट किंवा दुःखद बातमी. त्यामुळे या ठिकाणी ब्लू हे येईल, हे लक्षात असू द्या. यानंतर पुढील प्रश्न आहे. पुढील प्रश्न पहा, चूज द करेक्ट सिनॉनिम फॉर दी वर्ड व्हॅनिश. तर व्हॅनिश म्हणजे गायब होणे किंवा अदृश्य होणे असा याचा अर्थ होतो. तर या ठिकाणी याचं करेक्ट उत्तर येईल डिसॲपियर. डिसॲपियर या ठिकाणी करेक्ट येईल. यानंतर पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील दख्खनच्या पठाराची निर्मिती कोणत्या प्रक्रियेतून झाली आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, ज्वालामुखीचा उद्रेक. लावा रसाचे थर एकावर एक साचून हे पठार तयार झाले आहे. यालाच बेसॉल्ट खडक असेही म्हणतात, हेही लक्षात असू द्या. यानंतर पुढील प्रश्न आहे, महादेव या शब्दाचा समास ओळखा. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, कर्मधारय तत्पुरुष समास. ठीक आहे. तर महान असा देव जेव्हा दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमात असतात तेव्हा तो कर्मधारय समास असतो. यानंतर पुढील प्रश्न आहे, भारतीय संविधानातील कलम 18 खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, किताबांची समाप्ती. लष्करी आणि शैक्षणिक पदव्या वगळता इतर कोणत्याही पदव्या किंवा किताब देण्यास हे कलम मज्जाव करते. यानंतर पुढील प्रश्न आहे, मुलांनी या शब्दाची विभक्ती ओळखा. तर याचं करेक्ट उत्तर आहे तृतीय विभक्ती, ऑप्शन नंबर 3. नी हा प्रत्यय तृतीय विभक्तीच्या अनेकवचनी रूपात वापरला जातो, हे लक्षात असू द्या. यानंतर पुढील प्रश्न आहे, बार्ली हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे पीक आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, रब्बी पीक आहे. बार्ली हे प्रामुख्याने हिवाळ्यात घेतलं जाणारं पीक असल्याने ते रब्बी या श्रेणीत होते, हे या ठिकाणी लक्षात असू द्या. यानंतर पुढील प्रश्न आहे, फाइंड दी एरर सी डोंट लाईक स्वीट्स. तर या ठिकाणी लक्षात घ्या की सी हे तृतीय पुरुषी एकवचनी सर्वनाम असल्याने त्यासोबत डझंट वापरणे योग्य आहे. त्यामुळे या ठिकाणी एरर जो आहे तो डोंटचा एरर आहे. म्हणजेच या ठिकाणी आपला ऑप्शन नंबर 3 हा करेक्ट येईल. एरर जो आहे तो डोंट हा या ठिकाणी एरर आहे, हे लक्षात असू द्या. यानंतर पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता. तर याचं करेक्ट उत्तर आहे मुंबई शहर. मुंबई शहर हा क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा आहे, तर मुंबई उपनगर हा दुसऱ्या क्रमांकावर येतो, हे लक्षात असू द्या. यानंतर पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्न आहे, पावसाळा या शब्दाचा अचूक समानार्थी शब्द ओळखा. तर पावसाळ्याला शुद्ध मराठीत वर्षा ऋतू असं सुद्धा म्हटलं जातं, हे लक्षात असू द्या. तर ऑप्शन नंबर 4 आपला या ठिकाणी करेक्ट होईल. यानंतर पुढील प्रश्न आहे, विमानाचा शोध कोणी लावला. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, राईट ब्रदर्स. 1903 मध्ये ओरविल आणि विल्बर राईट या बंधूंनी पहिले यशस्वी विमान उड्डाण केले होते, हे लक्षात असू द्या. यानंतर पुढील प्रश्न आहे, गटात न बसणारी संख्या ओळखा. 27, 64, 100 आणि 125 या संख्या दिलेल्या आहेत. तर या ठिकाणी पाहताक्षणी आपल्या लक्षात असं येतं की 27 हा 3चा घन आहे, 3चा घन. त्यानंतर 64 हा 4चा घन आहे आणि 100 हा 10चा वर्ग आहे आणि 125 हा 5चा घन आहे. तर अनुक्रमे पाहता 3, 4 आणि 5 यांचे घन दिलेले आहेत. म्हणजेच 100 हा या ठिकाणी वेगळा येईल. तर गटात न बसणारी संख्या आपली 100 आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी आपला करेक्ट होईल. यानंतर पुढील प्रश्न पहा, भारतात माहितीचा अधिकार कोणत्या वर्षी लागू झाला. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, 2005. 12 ऑक्टोबर 2005 पासून हा कायदा संपूर्ण भारतात लागू करण्यात आला. यानंतर पुढील प्रश्न आहे, जेथे उपमेय आणि उपमान यात भेद नाही असे वर्णन असते तिथे कोणता अलंकार होतो. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, रूपक अलंकार होतो. याचं जर उदाहरण पाहायचं म्हटलं तर लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. इथे मूल आणि मातीचा गोळा यात भेद नाही असे दाखवले आहे. यानंतर पुढे पहा. पुढील प्रश्न आहे, व्हॉट इज दी फेमिनिन जेंडर ऑफ बॅचलर. तर बॅचलरसाठीचा फेमिनिन जेंडर जो आहे म्हणजेच अविवाहित पुरुषाला बॅचलर म्हणतात, तर अविवाहित स्त्रीला काय म्हणतात. तर याचं करेक्ट उत्तर येईल ऑप्शन नंबर 3, स्पिन्स्टर. तर अविवाहित स्त्रीला स्पिन्स्टर किंवा मेड असं सुद्धा म्हटलं जातं, हेही लक्षात असू द्या. जर या ठिकाणी दुसरा ऑप्शन दिला मेड वगैरे तर ते मेडसुद्धा म्हटलं जातं, हे लक्षात असू द्या. यानंतर पुढील प्रश्न आहे. पुढील प्रश्न पहा, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता. तर याचं करेक्ट उत्तर आहे गुरु.
गुरु हा वस्तुमान आणि आकारमान दोन्ही दृष्टीने सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, अहमदनगर जिल्ह्याचे नवीन नामकरण काय करण्यात आलेले आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे अहिल्यानगर. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या सन्मानार्थ हे नाव बदलण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, हे लक्षात असू द्या. तसेच या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर हे औरंगाबादचं नाव करण्यात आलेलं आहे आणि उस्मानाबादचं धाराशिव असं नाव करण्यात आलेलं आहे, हे सुद्धा लक्षात असू द्या. यानंतर पुढील प्रश्न आहे, काटकोन त्रिकोणात पाया 3 सेंटीमीटर आणि उंची 4 सेंटीमीटर असल्यास कर्णवर्ग किती? ठीक आहे, कर्ण किती आहे हे काढायचं आहे. तर या ठिकाणी लक्षात असू द्या, या ठिकाणी पायथागोरसच्या प्रमेयानुसार पायाचा वर्ग अधिक उंची वर्ग बरोबर कर्णवर्ग असं पायथागोरसच्या प्रमेयानुसार आहे. तर या ठिकाणी पहा, पाया आपल्याला दिलेला आहे 3 सेंटीमीटर, तर 3चा वर्ग अधिक उंची 4 दिलेली आहे, 4चा वर्ग बरोबर काय येणार आहे? कर्णवर्ग येणार आहे. तर 3चा वर्ग 9 अधिक 4चा वर्ग 16 बरोबर 25. हा 25 हा वर्ग आलेला आहे, हे लक्षात घ्या. पण आपल्याला विचारलेला आहे कर्ण किती, कर्णवर्ग नाही विचारलेला, कर्ण किती. तर 25 हा वर्ग आहे. या ठिकाणी सूत्र बघा, कर्णवर्ग येणार होता आपल्याला पुढे, तर या ठिकाणी 25 आलेला आहे म्हणजे हा वर्ग आहे. तर आता आपल्याला याचं वर्गमूळ काढायचं आहे. तर वर्गमूळ काढल्यानंतर याचं वर्गमूळ येईल 5. तर आपलं करेक्ट उत्तर येईल 5 सेंटीमीटर. ऑप्शन नंबर 1. जर तुम्ही इथं 25 आलं म्हणून 25 लिहिलं असतं तर ते सुद्धा ऑप्शनमध्ये होतं. यासाठी गडबड करायची नाही, व्यवस्थित उत्तर द्यायचं आहे, व्यवस्थित प्रश्न समजून घ्यायचा आणि त्यानंतरच उत्तर द्यायचं, ठीक आहे. नंतर फसवण्यासाठी तुम्हाला दुसरा ऑप्शनसुद्धा त्या ठिकाणी दिलेला असतो. यानंतर पुढील प्रश्न पहा, ब्लड या शब्दाचे विशेषण ॲडजेक्टिव्ह काय होईल? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 ब्लडी. नामापासून विशेषण तयार करताना ब्लडचे ब्लडी असे रूप होते. यानंतर पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग कोणाला म्हटले जाते? तर याचं करेक्ट उत्तर आहे महात्मा ज्योतिराव फुले, ऑप्शन नंबर 3. त्यांच्या सामाजिक क्रांतीच्या कार्यामुळे त्यांना ही उपमा दिलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी मूळ संख्या प्राईम नंबर ओळखा. तर या ठिकाणी पाहता क्षणी आपल्या लक्षात असं येतं की 27ला 3ने भाग जातो, 25ला 5ने भाग जातो, 21ला 3नेही भाग जातो, 7नेही भाग जातो, ठीक आहे. आणि 23ला हा 1 आणि 23 याच्या व्यतिरिक्त कोणत्याही इतर संख्येने भाग जात नाही. तर मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला त्याच संख्येने किंवा 1ने भाग जातो ती मूळ संख्या असते. इतर कोणत्याही संख्येने जर भाग गेला तर ती मूळ संख्या नसते, हे लक्षात असू द्या. म्हणून या ठिकाणी आपला ऑप्शन नंबर 2 करेक्ट येईल 23, ठीक आहे. 23 ही मूळ संख्या आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा, रामाने आंबा खाल्ला या वाक्याचा प्रयोग ओळखा. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 कर्मणी प्रयोग. इथे क्रियापद कर्माच्या म्हणजेच आंबा लिंग वचनानुसार बदलते. उदाहरणार्थ रामाने चिंच खाल्ली, इथे खाल्ली झाले, ठीक आहे. तर हे कर्मणी प्रयोग आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा, पुढील प्रश्न आहे करेक्ट आर्टिकल कॉपर इज ... युजफुल मेटल. तर या ठिकाणी युजफुलचा उच्चार य असं कॉन्सनंट साऊंडने सुरू होतो म्हणून तिथे ए वापरले जाते, ठीक आहे. तर ॲन या ठिकाणी यू आले म्हणून ॲन येणार नाही, या ठिकाणी ए येईल, ठीक आहे. कॉपर इज ए युजफुल मेटल. यानंतर पुढील प्रश्न पहा, भारतातील पहिली रेल्वे कोठून कोठे धावली? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 मुंबई ते ठाणे. 16 एप्रिल 1853 रोजी ही रेल्वे 34 किलोमीटर अंतरासाठी धावली होती, हे लक्षात असू द्या. यानंतर पुढील प्रश्न आहे, अधोरेखित शब्दाची जात ओळखा. शाब्बास, छान खेळलास. तर याची जात जी आहे ती केवळ प्रयोगी अव्यय आहे, ठीक आहे. तर मनातील हर्ष किंवा कौतुक व्यक्त करण्यासाठी वापरलेला उद्गारवाचक शब्द आहे, ठीक आहे. तर हे केवळ प्रयोगी अव्यय आहे, हे लक्षात असू द्या, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या सर्व मित्रांना शेअर करा आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच अपडेट्ससाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रकारची अपडेट ही सर्वप्रथम आणि वेळेवरती मिळत राहील, ठीक आहे. आणि तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, ठीक आहे. व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.